नवी मुंबई नेटवर्क। ऐरोली के विधायक गणेश नायक के जन्मदिन के मौके को सेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए पूर्व महापौर सुधाकर सोनावने, पूर्व नगर सेविका रंजना सोनावने और गौतमी सोनावने के माध्यम से वाल्मीकि मंदिर और भीमनगर में समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन किया गया। गणेश नायक और सुधाकर सोनावने के बीच एक मजबूत रिश्ते की डोर है और ये रिश्ता है शिक्षा, पर्यावरण और समाज सेवा का। यही कारण है कि उनके जन्मदिन के मौके पर सुधाकर सोनावने द्वारा वाल्मीकि समाज मंदिर में कंप्यूटर लैब के काम का शुभारंभ किया गया, जहां पर 15 कंप्यूटर्स की व्यवस्था की जाएगी। इतना ही नहीं, पर्यावरण के संवर्धन का संदेश देते हुए मुंब्रा देवी पहाड़ियों में वृक्षारोपण कर वृक्ष संवर्धन की शपथ ली गई। कहते हैं कि शरीर को शारीरिक, मानसिक और आत्मिक दृष्टि से स्वस्थ रखना ही स्वास्थ्य है और इनके आपसी संयोग से जीवन की सुखकर स्थिति को ही आरोग्य कहा जाता है। इसी के चलते सुधाकर सोनावने ने मुफ्त ब्लड प्रेशर और डायबिटीज चेकअप कैंप का भी आयोजन किया। साथ ही शिक्षा के क्षेत्र में इस दिन को समर्पित करते हुए प्रभा के निजी स्कूलों के विद्यार्थियों को कोरोना काल में आधार देने के मकसद के साथ विद्यार्थियों को मुफ्त शैक्षणिक साहित्यों का वितरण, जरूरतमंद स्वच्छता महिला कर्मचारियों को अन्न धान्य और साड़ियों का वितरण, वहीं प्रभा के युवा मित्र मंडल को टी शर्ट, मास्क और सैनिटाइजर का वितरण कर इस अभूतपूर्व कार्यक्रम का आयोजन कर यह दिन यादगार दिन बना दिया गया। समाज में महिला और बच्चियों के साथ होते अत्याचार की बढ़ती घटनाओं को देखते हुए बच्चियों को स्वावलंबी, आत्मरक्षा और आत्मनिर्भर बनाने के लिए सुधाकर सोनावने द्वारा बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ का महत्वपूर्ण संदेश भी दिया गया। इतना ही नहीं, इस दौरान एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प के तहत सही पोषण देश रोशन इसका संदेश देते हुए समुदाय आधारित कार्यक्रम का आयोजन कर घर घर पोषण त्योहार से व्यवहार पर जन जागृति निर्माण करने की कोशिश की गई। सुधाकर सोनावने ने गणेश नायक को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए विभिन्न सामाजिक उपक्रम के आयोजन का मकसद बताया। खरं तर आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी माणसांना आपल्या आरोग्याबद्दल जी जागरूकता हवी आहे त्या संदर्भात आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जीवनामधला जो टप्पा आहे की आपण पाहतोय की 2 शैक्षणिक वर्ष शाळा बंद आहेत आणि हा जो दबला कुचललेला कष्टकरी समाज आहे हा शिक्षणापासून पूर्णपणे वंचित झालेला आहे, त्याच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष झालेलं आहे आणि मग संगणकाच्या माध्यमातून त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी वाल्मीकी समाज मंदिरमध्ये 15 संगणक आज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या समाजाच्या मंडळाला दिलेले आहेत। त्यांचे जे तरुण मुलं आहेत, जे शिकलेले मुलं आहेत, ते स्वतः आपल्याला बिना मोबदला आपल्या समाजाच्या सगळ्या मुलांना संगणक या ठिकाणी शिकवणार आहेत। त्याचप्रकारे महानगरपालिकेच्या शाळांना शैक्षणिक साहित्य मोफत मिळतं, परंतु आपल्या विभागामध्ये असलेल्या ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना ते साहित्य मिळत नाही। त्यामुळे शैक्षणिक साहित्य जे आहे हे खाजगी शाळांना आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। दुसरं असं आहे की वृक्ष म्हणल्यानंतर आमच्यासाठी एक पर्वणी आहे ती, आणि नवी मुंबईमध्ये आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की जो खड्डा मारला त्या खड्ड्यात झाड लावलं ते शेवटपर्यंत राहतं आहे, तोच खड्डा दुसरं झाड असं कधीच होत नाही। त्यामुळे खड्ड्यामध्ये झाड लावणं आणि ती जतन करण्याची शपथ घेणं हा उपक्रम आहे। दुसरा उपक्रम असा आहे की आपण पाहतो की कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर झाडू मारणारा जो सफाई कर्मचारी आहे, ज्या महिला आहेत, त्यांना मग साडी असेल किंवा इतर जे साहित्य असेल त्याचं वाटप देखील आज या ठिकाणी झालेलं आहे। मला खरंच आनंद वाटतोय की गौतमीने फार कमी वेळेमध्ये तिला सांगितलं आणि तिने हा एक प्रकारचा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। तरुणांना या ठिकाणी टी शर्ट आहे आणि त्या टी शर्टवर पाठीमागे जो लोगो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे कि हो हे शक्य है, यानी कि जो भी दिख रहा है, आप जैसे देख रहे हो कि यहाँ की स्थिति भयानक थी। वाल्मीकि उद्यान जो है, उस वाल्मीकि उद्यान में
आप देखे तो ओडी एरिया था, इतना गंदगी था, लेकिन आज वहाँ आके सुकून से आदमी बैठ सकता है। ये पॉसिबल है, अगर हम ठान ले तो हर चीज़ हो सकती है। हम ठान ले तो शिक्षा के तरफ भी बच्चों को लेके जा सकते हैं। व्यक्तिमत्व म्हणून मी दादांना 50 वर्ष ओळखतो, कारण मी अगदी बालकामगार म्हणून नवी मुंबईत आलेलो आहे आणि त्यांना बालवयापासून पाहिलेले सामाजिक कार्यामध्ये ते देखील चळवळीत असताना बेधडक असलेला कार्यकर्ता। कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी हे पाहिलं नाही की मला त्यापासून काय फायदा आणि काय तोटा होणार आहे, त्या अन्यायाच्या ठिकाणी धावून जाणारा एक कार्यकर्ता। आणि म्हणूनच मी म्हणतोय की 70व्या वर्षी देखील त्यांच्यामध्ये जो जुनून आहे, जो जोश आहे, तो एका तरुणासारखा आहे आणि हा 100 वर्ष आम्हाला बघायला मिळो अशा प्रकारची फक्त आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि दादा आपल्याला आम्हाला मार्गदर्शन लाभण्यासाठी आपण शतायुष्य व्हा। हे कसं आहे की केंद्र सरकारची जी काही योजना असतात या ठिकाणी कसं आहे की जसा आमचा आहार असेल तसे आमचे विचार असतील आणि त्यामुळे आमचा जर सात्विक आहार असेल तर विचारही सात्विक होतील। त्यामुळे ही जी अंगणवाडीच्या माध्यमातून जनजागरण केलं जातं आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याचा एक आपण प्रदर्शन या ठिकाणी मांडलं होतं। ज्याच्या घरामध्ये मुलगी होईल तिचं स्वागत करण्यासाठी बेबी किट त्याचं वाटपही आपण आज या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आमच्या ह्या लोकशाहीतला, त्यामुळे त्यांना देखील याच्यात सहभागी करून घेतलेलं आहे। हा तर आमच्या म्हणजे रोजच्या बोलतात ना की जसं रोज जगण्यासाठी जेवण लागतंय तसा तो आमचा विचार झालेला आहे। सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत मुलगी हीच महत्त्वाची आहे आणि म्हणून मी सांगितलं मुलगी फक्त काय 16 वर्षाची 17 वर्ष झालं तिचं लग्न करून द्या आणि तिला 2-4 मुलं झाली की सगळं झालं देव पावला असं नाही आहे। ती देखील एक व्यक्ती आहे, तिला देखील एक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं उच्च शिक्षित झाल्यानंतर 33व्या वर्षी मी माझ्या मुलीचं लग्न केलं आहे। त्यामुळे आम्ही लोकांना सांगत नाही, आम्ही स्वतः करतो आहोत आणि तुम्हाला सांगतो आहोत। त्यामुळे आम्ही सावित्रीचं उदाहरण दिलं की सावित्री आणि ज्योतिबाला त्या ठिकाणी स्वतःचं मूल नव्हतं, परंतु असं असताना दोघांमध्ये मुलासाठी कधी भांडण झालं नाही। त्यांची भांडणं झाली तर ती फक्त समाजाच्या ह्या रूढीच्या विरोधामध्ये त्यांनी या ज्या अविवाहित मुली गर्भवती होत्या त्यांची बाळंतपण करून त्याच्यातल्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर बनवलं, त्याच्यामार्फत समाजाची सेवा केली। त्यामुळे मुलींनी आदर्श कसा घ्यावा तर तो सावित्रीचा आदर्श घेतला पाहिजे, जिजाऊचा आदर्श घेतला पाहिजे, रमाईचा आदर्श घेतला पाहिजे। आणि त्यामुळे बेटी बढाव बेटी पढाव हे ब्रीदवाक्य आमचं झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत असलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।